पहा आपल्याला आर्टिकल्स पाहिजेत. आर्टिकल्स कोणतं आर्टिकल कधी वापरलं जातं, ए कधी वापरलं जातं, ॲन कधी वापरलं जातं, द कधी वापरलं जातं, याचा आता आपण अभ्यास करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. बरोबर आहे का नाही. पहा इंग्रजी सोपं आहे पण आपण थोडे धिटाईने प्रयत्न केले पाहिजे. समजा प्ले म्हणजे काय, प्लेइंग खेळत, ING लागलं काय होतं, खेळत आहे. राईट हां आणि ING लागलं काय होतं, रायटिंग. काय होतं, रायटिंग म्हणजे काय, लिहित आहे. पहा भाग 2 हे पहा भाग 2चं एक पुस्तक, भाग 1च्या पुस्तकातील पहा पान क्रमांक 46 काढा बरं. त्याच्यात आहे, चला काढा बरं पटकन. त्याच्यात पहा सगळ्या ॲक्शन दिलेल्या आहेत, कृती. काढले का हां. स्ट्रिंग ऑफ ॲक्शन पहा नाही का नाही, कोणी काढलं. पहा हे आपण घेतलंय, मला वाटतं स्पेलिंगसुद्धा किती तारखेला लिहून दिलेत या मग त्याच्यावर आपण तारीख लिहितो का नाही, कोणत्या घटक कधी शिकवला, कोणत्या पानावर, आहे का नाही, 16. पहा आता या ठिकाणी पहा हे काय आहेत रे, AEIOU हे काय आहेत, स्वर आहे का नाही. याला कॉन्सनंट साऊंड म्हणतात. कोणते, कॉन्सनंट. आता स्वर ज्या शब्दाची सुरुवात स्वराने होते का, ज्या शब्दाचा उच्चार स्वराने होतो. पहा आता ॲपल हे पहा, APPLE स्वर एने सुरुवात झाली का नाही, त्याच्या पुढं काय वापरलं जातं, ॲन ॲपल. काय वापरलं जातं, ॲपल. तेव्हा ॲन हे उपपद लावतात. तेव्हा कोणतं उपपद लावतात, ॲन. पहा ॲन उपपद, उपपद म्हणजेच काय रे, आर्टिकल. उपपद म्हणजेच काय, आर्टिकल. ओके. आता पहा अजून एक पहा, वाचा पटकन, स्पेलिंग वाचा. हां काय झालं, त्याच्या आधी पहा यू हे स्वर आहे का नाही, म्हणून ॲन ॲन लावतात. ॲन अम्ब्रेला. काय, ॲन अम्ब्रेला. आता पुढचं एक स्पेलिंग येतोय पहा तुम्ही वाचा पटकन. म्हणजे काय, एक म्हणजे अंडा. ईची या शब्दाची सुरुवात ईने झाली. ई हे स्वर आहे म्हणजे स्वरानं ते एक, म्हणून ॲन एग. काय, ॲन एग. काय, ॲन एग. राहील लक्षात. आता पुढं पहा, ORANGE सांगा बरं काय, ऑरेंज म्हणजे त्याची त्या शब्दाची सुरुवात कशाने झाली, ओ हे काय आहे, ज्या शब्दाची सुरुवात स्वराने होते किंवा त्या शब्दाचा आवाज स्वरासारखा होतो सुरुवातीला, त्याच्या आधी ॲन लावतात. ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला, ॲन एग, अँड ऑरेंज. पहा आता पहा
अशाच पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी पहा मी जे सांगितलं भाग 2 त्या ठिकाणी पहा ए ॲम म्हणजे काय ॲम, आय ॲम, ॲम म्हणजे काय मी, आहे का नाही. आय ॲम जोडला का आय ॲम रीडिंग मी वाचत आहे, आय ॲम रायटिंग मी लिहित आहे, आय ॲम इटिंग मी खात आहे का नाही. त्याच्या आधी आय ॲम म्हणायचं. कोण वाचतं बरं? हा वाच बरं अनिता, चल वाच. हा वाच. आय एम अ रीडिंग मी वाचत आहे, आय एम अ रायटिंग मी लिहित आहे, आय एम अ इटिंग मी खात आहे, आय एम अ हँड वॉशिंग हात धुत आहे. व्हेरी गुड. दुसरी ओळ कोण वाचतं? चल सौम्य वाच. आय एम अ ड्रिंकिंग. आय एम अ ड्रिंकिंग. नाही आय एम ड्रिंकिंग ट्री, नाही लावायचा. आय एम ड्रिंकिंग नाही आय एम ड्रिंकिंग टी. आय एम ड्रिंकिंग टी मी चहा पीत आहे, आय एम स्लीपिंग मी झोपत आहे, आय एम रनिंग मी पळत आहे, आय एम जम्पिंग मी उडी मारत आहे. चल आरुषी वाच तिसरी ओळ पुढची. आय एम वॉकिंग मी चालत आहे, आय एम सिंगिंग मी गात आहे, आय एम डान्सिंग मी नाचत आहे, आय एम स्वीपिंग द फ्लोर मी फरशी पुसत आहे. गुड. पुढचं काव्य वाच. आय एम क्लोजिंग द डोर मी दरवाजा बंद करत आहे, आय एम क्लाइम्बिंग अ ट्री मी झाडावर चढत आहे, आय एम क्राईंग मी रडत आहे, आय एम स्माइलिंग. हा आय एम जोडायचंय आहे का नाही. जसं आपण आय एम म्हणजे मी जोडतोय त्यावेळेस अर्थ काय तयार होतो? मी पळत आहे, मी जात आहे. मग आय एम जोडल्यावर मी चा अर्थ लागतोय का नाही. मी हे करत आहे, मी ते करत आहे. मी ते तुम्हाला का वाचायला होतोय का त्याचा संबंध इथं लागणार ए का जोडायचा, ॲन का जोडायचा आणि द का जोडायचा. ओके चला पुढची ओळ कोण वाचतं? पुढची ओळ हां चला वाच वेदांत. चल. आय एम क्लोजिंग द डोर मी दरवाजा बंद करत आहे, आय एम अ क्लाइम्ब अ ट्री मी झाडावर चढत आहे, आय एम अ क्राय मी नाही क्राय नाही. आय एम अ क्राईंग मी रडत आहे, आय एम अ स्माइलिंग मी हसत आहे. गुड. पुढची ओळ कोण असतं? त्याच्या पुढची ओळ हां लास्ट ओळ. चला लास्ट ओळ वाच काव्या. हां आय एम अ वेविंग मी हात दाखवत आहे, आय एम रायडिंग अ हॉर्स मी घोडेस्वारी करत आहे, आय एम लाफिंग मी जोरात हसत आहे, आय एम ड्रायव्हिंग अ कार मी गाडी चालवत आहे. चला पुढं कोण वाजता अजून कोणतं वाजतं? हातवर करा. चला हां कोण? चल तू कोणतं वाजते? हां वाच. चल वाच तुला काय कोणतं येतं? आय एम अ ड्रिंकिंग टी मी चहा पीत आहे, आय एम अ स्लीपिंग मी झोपत आहे, आय एम अ रनिंग मी पळत आहे, आय एम अ जम्पिंग मी उडी मारत आहे. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. पुरीड कोण वाचतं? नाव राजा वाचतोयस नक्की? हां चल वाच. आय एम वॉकिंग मी चालत आहे. राजा कुमार किती छान वाचतोय. आय एम सिंगिंग मी गात आहे, आय एम मी डान्सिंग करत आहे, आय एम स्वीपिंग मी द फ्लोर मी फरशी पुसत आहे. ओके नाव हू रीड? कोण वाचतं अजून? चला सोपं आहे, काही घाबरायचं नाही, सहज. हां चल. हां चल तनिष्का चल वाच. हां वाच. तुम्हाला जे वाचायचं ते वाचा. चला. आय एम ड्रिंकिंग टी मी चहा पीत आहे, आय एम स्लीपिंग कुठे? आय एम स्लीपिंग फक्त. आय एम स्लीपिंग मी झोपत आहे, आय एम रनिंग
मी पळत आहे. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे. यस. पुढं चला. आता तुम्हाला आजचा अभ्यास काय माहिती आहे का? त्याच्या पुढं आय एम जोडायचं फक्त. नाही, द नाही, काहीच नाही. आणि त्याच्या पुढं आय एम रनिंग. आणि मराठीतल्याचं मी पळत आहे. आय एम गोईंग. मी जात आहे. आय एम प्लेईंग. यस. आय एम वॉकिंग. मी चालत आहे. आय एम सिंगिंग. मी गात आहे. आय एम डान्सिंग. मी नाचत आहे. आय एम स्वीपिंग द फ्लोर. मी फरशी पुसत आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चला आता कोण वाचतं? हां 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 चल. आय एम रीडिंग. मी वाचत आहे. आय एम रायटिंग. मी लिहित आहे. आय एम इटिंग. मी खात आहे. आय एम वॉशिंग हँड्स. मी हात धुत आहे. व्हेरी गुड. चला कोण वाचतं अजून? चला पूर्ण कोण वाचतं? पूर्ण. हा चल काव्य कर सुरुवात. आय एम रीडिंग. मी वाचत आहे. आय एम रायटिंग. मी लिहित आहे. आय एम इटिंग. मी खात आहे. आय एम वॉशिंग हँड्स. मी हात धुवत आहे. आय एम ड्रिंकिंग टी. मी चहा पीत आहे. आय एम स्लीपिंग. मी झोपत आहे. आय एम रनिंग. मी पळत आहे. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे. आय एम वॉकिंग. मी चालत आहे. आय एम सिंगिंग. मी गात आहे. आय एम डान्सिंग. मी नाचत आहे. आय एम स्वीपिंग द फ्लोर. मी फरशी पुसत आहे. आय एम क्लोजिंग द डोर. मी दरवाजा बंद करत आहे. आय एम क्लाइम्बिंग अ ट्री. मी झाडावर चढत आहे. आय एम क्राईंग. मी रडत आहे. आय एम स्माइलिंग. मी हसत आहे. आय एम वेविंग. मी हात दाखवत आहे. आय एम रीडिंग ऑन हॉर्स. मी घोडेस्वारी करत आहे. आय एम लाफिंग. मी जोरात हसत आहे. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी गाडी चालवत आहे. व्हेरी गुड. व्हेरी बिग हँड्स. क्लॅप क्लॅप क्लॅप.